श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी विद्या आपलं स्वागत करत आहे आपल्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. तर कशा आहात तुम्ही? मजेत ना? तुम्ही म्हणसाल हा काय प्रकार आहे, तोही इतक्या रात्री कशासाठी? तर सांगते. ही फरमाईश होती आईची, की आईने सांगितलं होतं की मला खीर बनवून पाठवून दे म्हणून. तर म्हटलं चला आता मागे फरमाईश सराकपे म्हणून म्हटलं चला खीर बनवायला घेऊया म्हणून. ती पण संध्याकाळची, कारण दुसऱ्या दिवशी सकाळी मी तिला पोच करणार होती, त्यामुळे संध्याकाळचीच बनवायला घेतली. पण इतक्या मेहनतीने मी खीर करून ना मला ह्याचा रिव्ह्यू थोडासुद्धा मिळाला नाही. एखादी फुटेज वगैरे काढून तुमच्याशी शेअर करावं म्हटलं तरी मला त्यांनी छोटासा व्हिडिओसुद्धा काढून दिला नाही किंवा पाठवला नाही. पण जाऊ दे, तशी माझी आई जास्त आमच्याकडनं कधी काही मागत नाही, काय नाही. पहिल्यांदाच तिनं म्हटली होती की मला खीर खावं वाटते, पाठवून दे म्हणून. म्हटलं चला आईसाठी एवढासा अट्टहास तर आपण करू शकतो. त्यामुळे मग खीर बनवून मस्तपैकी दुसऱ्या दिवशी डब्यात भरून तिला पाठवून दिली. आणि आईबरोबरच सगळ्यांनी खिरीचा स्वाद घेतला आणि सांगितलं की दीदी खीर खूप छान झाली बरं का. त्यानंतर मग मी आज ऑनलाईन काहीतरी माझं पार्सल आलेलं आहे. काय आलेलं आहे पाहायचं आहे का तुम्हाला? तर मी आज मागवलेले आहेत 2 पुस्तकं, मुसाफिर कॅफे आणि गुनाव का देवता. खरंच यात सुंदर कथा आहेत, सुधा आणि चंदरची प्रेमाची. तसं मला वाचनाची खूप आवड आहे आणि माझ्याकडे बरंच पुस्तकाचं कलेक्शन आहे, तेही मी तुमच्याशी एखाद दिवशी नक्की शेअर करेन. आणि त्यानंतर माझी श्रीमान योगी हे अर्धीच राहिली, ती पण मला पूर्ण करायचे. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तर भेटू, बाय.